बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 6वी मराठी बालभारती। आता उजाडेल ही एक कविता आहे। कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे। मंगेश पाडगावकर हे एक मराठीतील खूप प्रसिद्ध कवी आहेत। धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम, त्याचबरोबर काही बालकविता संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे। बालमित्रांनो, सांग सांग भोलानाथ हे गाणं आपल्या परिचयाचं असेलच। हे गाणं सुद्धा या मंगेश पाडगावकर या कविवर्यांचंच आहे बरं का। आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतलेली आहे। तर या कवितेचं वर्णन आणि या कवितेमधून पाडगावकरांना कोणता संदेश द्यायचा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। आता उजाडेल, आपण पहिले कवितेचं वाचन करून घेऊ। आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल। शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल। वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल। आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल। फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल। निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल। आज सारे भय सरे, उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल। आता उजाडेल कवितेचं आपण थोडंसं गायन करण्याचा प्रयत्न करूया। आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल, आता उजाडेल। शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल, आता उजाडेल। वारा हसेल पर्णात, मुक्त हिरवेपणात, वारा हसेल पर्णात, मुक्त हिरवेपणात,
गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आनंदात पारिजात उधळील बरसात, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल, आता उजाडेल. फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल, आता उजाडेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आता उजाडेल. बालमित्रांनो, उजाडल्यानंतर निसर्गामध्ये कोणकोणते बदल घडून येतात याचं अगदी योग्य असं वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. मंगेश पाडगावकरांनी अगदी निसर्गात होणारे छोटे छोटे बारीक बारीक बदल या कवितेत योग्य अशा रूपकातून उदाहरणातून टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या समोर जणू या निसर्गाचे विविध रंग कवी उलगडून दाखवत आहे. आता उजाडेल, आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. कवी काय म्हणतो बघा, उजाडणे म्हणजे सूर्योदय होणे. खिन्न आंधळा अंधार, अंधार कसा आहे तर खिन्न आहे म्हणजे उदास आहे. अंधारामध्ये एक उदासीपणा असतो आणि ज्या वेळेला सूर्य उगवतो म्हणजेच उजाडतो त्यावेळेला हा अंधार कमी कमी व्हायला लागतो. ओसरणे म्हणजे कमी होणे. आणि हा अंधार कमी होऊन जेव्हा सूर्याची किरण हळूहळू वर यायला लागतात त्यावेळेला काय होतं तर लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. म्हणजे काय, लहरी म्हणजेच लाटा. तर या लाटांमधून किरणांच्या ज्या काही लाटा येणार आहेत त्या लाटांमधून जणू काही सूर्य किरणांची सोनेरी जर, कलाभूत म्हणजे सोन्याची जर, सोनेरी जर आपल्या समोर बहरत येणार आहे असं कवी म्हणत आहेत. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता उजाडेल. बघा, शुभ्र म्हणजे पांढऱ्या, मृदू म्हणजेच कोमल नाजूक आणि खग म्हणजेच पक्षी. जसा सूर्य उगवतो तसतसे घरट्यातून पक्षी बाहेर पडायला लागतात आणि जसा सूर्य उगवत जाईल तसतशी या सूर्याची किरण हळूहळू आपल्याला पांढरी दिसू लागतात आणि ह्या पांढऱ्या शुभ्र अशा लाटा चारीकडून बाहेर पडल्यानंतर पक्षी सुद्धा खूप खुश होतात
आणि या पक्ष्यांच्या गळ्यातून कोमल असे स्वर म्हणजेच त्यांची किलबिल हळूहळू आपल्याला ऐकू येते. त्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल. पर्ण म्हणजेच पाने, पर्णात म्हणजेच पानात, मुग्ध म्हणजेच अबोल, दहीवरणे म्हणजेच गलबलून येणे, दहीवर म्हणजेच दव. आता काय कवी म्हणतात बघा, वारा हसेल पर्णात, वारा जणू काही पानापानामध्ये हसतोय आणि त्यामुळे ही पानं जी हलतात, पानांची जी सळसळ होते, त्याला कवीने काय म्हटलेलं आहे की वारा जणू काही पानामधून हसतो आहे आणि त्यामुळे पानांची सळसळ ऐकू येते. आणि ही पानं स्वतःच्या हिरवेपणामध्ये जणू मुग्ध होऊन गेली आहेत, अबोल झालेली आहेत. आणि हे सर्व बघून काय झालेली आहेत, ही पानं गहीवरून आलेली आहेत. आपण जेव्हा गहीवरून येतो त्यावेळेला आपल्या डोळ्याच्या कडा थोड्याशा ओलसर होतात, डोळ्यातून थोडंसं पाणी बाहेर पडतं. त्याचप्रमाणे या पानांवर जो काही दव पडलेला आहे, हा दव या प्रकाशामध्ये मिसळून जात आहे आणि ही सुंदर अशी आनंदी पहाट आपल्या समोर येत आहे. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल. पारिजात म्हणजेच प्राजक्त, बरसात म्हणजेच वर्षाव. प्राजक्ताची फुलं जी पडतात ती जणू वर्षाव करत असतात. एका वेळेला अनेक फुलं खाली पडतात, त्यामुळे जणू काही पाऊस जेव्हा पडतो तेव्हा जसा वर्षाव होतो तसाच या प्राजक्ताच्या फुलांचा वर्षाव होत असतो. उधळणे म्हणजेच पडणे किंवा खूप खाली मोठ्या प्रमाणावर खाली पडणे. सुगंध म्हणजे सुवास. थरारणे म्हणजे थरथरणे. तर सुगंधात थरारेल म्हणजे सुगंध जणू काही तो थरथरून निघेल. या ठिकाणी कवी असं म्हणतायत की अगदी या पारिजातकाचं झाड जे आहे ते सुद्धा आनंदाने जणू या सृष्टीवर आपल्या फुलं उधळून वर्षाव करत आहे, फुलांचा वर्षाव करत आहे. आणि या फुलांचा एक मंद असा एक सुगंध असतो, सुवास असतो. तर कवी असं म्हणतोय की पहाटेचा गोड कोवळा असा गारवा, पहाटेला थोडासा गारवा असतो, तर हा पहाटेचा गारवा सुद्धा या फुलांच्या सुगंधाने जणू थरथरेल. फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल आता उजाडेल. बघा, नकळत म्हणजे सहज, आपल्या नकळत सहजतेने काय होतंय, फुलं उमलतायत. कळ्यातले देवदूत, कवी काय कल्पना करतोय, तर कळ्यांमध्ये जेव्हा फुलं कळ्यांची जेव्हा फुलं होतात त्यावेळेला त्या कळ्यांमध्ये असलेले देवदूत, देवदूत म्हणजेच फुलातील परागकण, तर या कळ्यांमध्ये असलेले हे परागकण हळूहळू उमलतील, कळ्यांची फुलं होतील आणि जो निळा सोनेरी गौरव म्हणजेच सूर्याची किरण जेव्हा या आकाशातून सगळीकडे पसरत जातील त्यावेळेला या दाही दिशातून हा सोनेरी प्रकाश, त्याचा गौरव म्हणजे सन्मान होईल. निळा सोनेरी प्रकाश दिशा दिशातून उमलेल. उमलणे म्हणजेच फुलणे. तर अशा प्रकारे चारही दिशातून हा निळा सोनेरी सूर्यप्रकाश जणू काही फुलेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. महादान म्हणजे सर्वात मोठे दान आणि स्फुरणे म्हणजेच प्रसरण पावणे, मोठे होणे. तर जसजसा सूर्यप्रकाश पसरेल पूर्ण आकाश या सूर्यप्रकाशाने भरून जाईल. सगळं आकाश
या प्रकाशाने सूर्यकिरणाने भरून जाईल, दाही दिशा उजळून निघतील आणि जणू काही या प्रकाशाचे महान दान, सर्वात मोठे दान या पृथ्वीच्या चराचराच्या कणाकणामध्ये स्फुरण पावेल. आज सारे भय सरे, उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. सरणे म्हणजेच निघून जाणे, उरी उरात म्हणजेच मनात. तर सूर्याच्या आगमनाने सगळा अंधार दूर होईल, सारी भीती निघून जाईल. उरी ज्योतिर्मय झरे म्हणजेच मनामध्ये प्रकाशमान झरे वाहू लागतील. ज्योतिर्मय म्हणजेच प्रकाशमान असे झरे वाहू लागतील आणि असा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणातून उगवेल. उजाडणारा प्रकाश सगळ्यांच्या मनामनातील आशा जागवेल. ज्योतिर्मय म्हणजेच प्रकाशमान करेल. तर अशा प्रकारे सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात होणाऱ्या गोष्टींचं वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. सूर्य उगवल्यानंतर सगळा अंधार संपून जाईल, पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडतील आणि आपल्या कोमल स्वराने किलबिलाट करू लागतील. पानामधून वारा हसू लागेल, प्रकाशामध्ये दव मिसळून जाईल. त्याचबरोबर विविध फुलं फुलतील. पारिजातकाचा झाडावरून फुलांची बरसात होईल. फुलातून सगळीकडे सुगंध पसरेल. कळ्या उमलून त्यातून फुलं होतील आणि कळ्यांमधले पराग जणू काही जागे होतील. दाही दिशा या प्रकाशाने उजळून निघतील. आकाशही प्रकाशाने भरून जाईल आणि अशा प्रकारे कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल. त्यानंतर आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते? बघा, किरणांची कलाबूत, कलाबूत म्हणजेच काय तर सोन्याची जर. उदासवाणा गडद अंधार ओसरल्यावर उगवत्या सूर्याची किरणे दाही दिशात पसरतील, त्यावेळी किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते. आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत? उजाडल्यावर आनंदाच्या लहरी फुटतील, त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत. पानांवर दहीवर केव्हा हसेल? दहीवर म्हणजेच दव. तर मुग्ध हिरवेपणात जेव्हा वारा हसेल, तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल. गारवा कशामुळे थरारेल? उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करेल, त्या फुलांचा जो सुगंध येईल, त्या सुगंधाने जणू गारवा सुद्धा थरथरेल. प्रकाशाचे महादान कोणते? दाही दिशा उजळतील, प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल, हेच प्रकाशाचे महादान असेल. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? उजाडल्यामुळे मनामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील, तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. विशेषणे म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. तर या कवितेत आलेली विशेषणं आपल्याला शोधायची आहेत. आनंदाच्या लाटा कशा आहेत? शुभ्र आनंदाच्या लाटा. आकाश, निळे आकाश. गळ्यात, मृदू गळ्यात. गारवा, गोड गारवा. आणि अंधार, आंधळा अंधार. तर अशा प्रकारे ही विशेषणे काही शब्दांना आलेली आहेत. बालमित्रांनो, तुम्ही अजून अशा प्रकारे कवितेत आलेले शब्दसमूह जे आहेत ते शोधायचे आहेत आणि त्यांना लागलेली विशेषणं लिहायची आहेत.
खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा. काही वाक्प्रचार या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत. तर हे वाक्प्रचार कोणकोणते आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत. बघा, कान गोष्टी करणे. पहिला आहे कान गोष्टी करणे. पुढचा आहे कान टवकारणे. पोटात कावळे ओरडणे. टवाळकी करणे. असर होणे. पुढचा आहे मात करणे. बघा, मात करणे. असे पण काही शब्द आहेत. बघा, हा कसा झालेला आहे, मात करणे. पुढचा वसंत फुलणे. बघा कसा आलेला आहे, वसंत फुलणे. तर असे काही वाक्प्रचार किंवा शब्दसमूह या ठिकाणी लपलेले आहेत. अजून बरेच शब्दसमूह लपलेले आहेत. ते शोधण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. उदाहरणार्थ बघा, आसुसणे आहे. त्यानंतर या ठिकाणी कापरे भरणे. बरोबर, आसुसणे. मरगळ येणे. बघा, मरगळ येणे. त्यानंतर डोळ्यात सळणे. पुढे आहे बघा, नकार देणे. पुढे धुडकावून लावणे. धुडकावून लावणे. त्यानंतर या ठिकाणी बघा, कावरा बावरा होणे. कावरा बावरा होणे. तर अशा प्रकारे अजून काही शब्दसमूह आहेत का याचा तुम्ही शोध घ्या आणि ते शब्दसमूह या ठिकाणी लिहून काढा. तर बालमित्रांनो, आज आपण मंगेश पाडगावकर यांची आता उजळलं ही एक सुंदर गोड कविता अभ्यासलेली आहे. ही कविता तुम्ही जरूर पाठ करा आणि या कवितेशी संबंधित अशा निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टी म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर निसर्गामध्ये होणारे बदल तुम्ही चित्राच्या सहाय्याने रेखाटायचा जरूर प्रयत्न करा. धन्यवाद. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.